नमस्कार, मी आनंद ढेवरे. शब्दसत्तेच्या दिनविशेष या व्यक्ती भेट कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. आज आपल्यासोबत जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने राजेंद्र गाडगीळ सर नमस्कार आणि शिल्पा गाडगीळ मॅडम आहेत. सुरुवातीला मी गाडगीळ सरांचा आपल्याला ओळख करून देतो. राजेंद्र गाडगीळ सर गेल्या 10 वर्षापासून जळगाव जिल्ह्यामध्ये तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पक्षी तज्ज्ञ म्हणून आणि पर्यावरण प्रेमी पर्यावरण अभ्यासक म्हणून कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे सौ शिल्पा गाडगीळ मॅडम जळगाव जिल्ह्यात तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षापासून किंबहुना त्याच्याही आधीपासून संपूर्ण महाराष्ट्रात एक पक्षी प्रेमी पक्षी तज्ज्ञ आणि पर्यावरण अभ्यासक म्हणून कार्यरत आहेत. तर आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने आज या दोघांनी आपल्याला वेळ दिलेला आहे. तर चला त्यांच्याशी चर्चा करूया. तुमचं दोघांचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. हो, तर सर्वप्रथम आपण गाडगीळ सरांना प्रश्न विचारूया की सर, आज जागतिक पर्यावरण दिन आहे. तर या पर्यावरण दिनाची पार्श्वभूमी आणि तो कधीच जगात सुरू झाला, त्याची आवश्यकता का भासू लागली, त्याविषयी आम्हाला थोडं सांगा. 1972 साली संयुक्त राष्ट्राचं स्टॉकहोम मध्ये पर्यावरण परिषद भरली आणि या पर्यावरण परिषदेमध्ये जे एखादी परिषद भरते याचा अर्थ तो विषय गंभीर आहे. वातावरणात बदल होत होता, हवामानात बदल होत होते, जंगल नष्ट होत होतं, पाणी प्रदूषित झालेलं आहे, प्लॅस्टिकचे पोल्युशनचा मोठा प्रश्न आहे, हवा प्रदूषित झालेली आहे, वेगवेगळे पशु पक्षी अस्तांगाला जात आहेत. अशा वातावरणामध्ये स्टॉकहोममध्ये ती 5 दिवसाची परिषद आयोजित करण्यात आली आहे. आणि 1972च्या या परिषदेमध्ये निर्णय घेतला की पर्यावरण हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे आणि त्याच्यासाठी जागृतीची गरज आहे. आणि म्हणून 5 जून 1974 सालापासून जगामध्ये पर्यावरण दिन हा आयोजित करण्यात आला. आणि या पर्यावरण दिनाच्या वेगवेगळ्या थीम्स तयार झाल्या. जसं 2019 मध्ये होती स्टॉप एअर पोल्युशन, किंवा मागच्या वर्षी 2020 ला होती सेलिब्रेट द बायोडायव्हर्सिटी, आणि या वर्षीची थीम आहे रिस्टोर आवर इकोसिस्टम. ओके, धन्यवाद सर. तर या वर्षाची जी थीम सर ऐकली, रिस्टोर इको सिस्टम. तर सर, या थीम विषयी आणि आपल्या देशामध्ये या पर्यावरणाविषयी काय सध्या परिस्थिती आहे याविषयी थोडं आम्हाला सांगा. रिस्टोर आवर इकोसिस्टम म्हणजे आपली ज्या ज्या वेगवेगळ्या पारिस्थितिकी आहेत तिचं पुनरुज्जीवन करायचं आहे. कारण मग आता याच्यामध्ये इकोसिस्टम्स कुठल्या कुठल्या आहेत, जसं नदी आहे, तलाव आहे, नाले आहेत, तुमचं समुद्र आहे, वाळवंटी भाग आहे, गवताळ भाग आहे, हिमालयासारखे वेगवेगळे डोंगर आहेत, किंवा छोटेसे डोंगराळ भाग आहेत, हे सर्व, किंवा अर्बन शहरी काही पर्यावरण आहे. या सगळ्या पर्यावरणाचं मिळून एक परिस्थिती तयार होते आणि तिचं रक्षण करणं, तिचं पुनरुज्जीवन करणं, ती जी नष्ट झालेली आहे तिला परत विकसित कसं करायचं हा कळीचा मुद्दा आहे. आणि त्या दृष्टीने युनोनी यंदा 2021 ते 2030 असं 10 वर्ष हा कालावधी रिस्टोर आवर अर्थ, रिस्टोर आवर इकोसिस्टम अशी घोषणा दिलेली आहे. आणि त्या दृष्टीने नुसतंच त्यांनी अशी सांगड घातलेली आहे की जसं वेगवेगळी आपली परिसंस्था आपल्याला पुनरुज्जीवित करायची आहे, तर तिचा संबंध गरिबीशी आहे. आणि जर गरिबी नष्ट झाली नाही तर परिसंस्था सुद्धा वाचणार नाही, अशी युनोची याबाबतची भूमिका आहे. आणि यावर्षी जी परिषद होणार आहे तिचं निमंत्रक आहे पाकिस्तान. ओके, आता आपण जाऊया शिल्पा गाडगीळ मॅडमांकडे. तर मॅडमही गेल्या 10 वर्षापासून या ठिकाणी निसर्ग अभ्यासक, पर्यावरण प्रेमी आणि विशेषतः पक्षीमित्र पक्षीतज्ञ म्हणून काम करत आहेत. तर मॅडम, तुम्हाला या पर्यावरण दिनानिमित्ताने काय असे प्रॉब्लेम सांगावेसे वाटतात की जे तुम्ही प्रत्यक्ष निरीक्षण करत असताना तुम्हाला जाणवतात? तर त्या प्रॉब्लेमची सुरुवातीला आम्हाला सांगा, नंतर आपण त्या प्रॉब्लेमच्या सोल्युशनकडे वळूया. आता गेल्या 10 वर्षापासून आम्ही पक्ष्यांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी भीती देतोय आणि हिंडतो आहे. जळगावच्या बाहेर तर फिरतोच आहे, पण जळगाव सिटीमध्ये सुद्धा आम्ही कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे आमचं पक्ष्यांचं निरीक्षणासाठी.
तर या निमित्ताने जळगाव परिसरात हिंडताना म्हणजे गल्ली ते दिल्ली परिस्थिती एकच आहे असं आपल्याला म्हणता येईल की काही पक्षी जे तलावावर अवलंबून आहेत म्हणजे मासे किंवा असं खाण्याचं ज्यांचं भक्ष्य आहे ते तलावाकाठी नदीकाठी असतात. माळरानावरचे पक्षी वेगळे असतात. ट्री बर्ड्स म्हणजे झाडावर निवास करणारे आणि झाडावरची फळं खाणारे पक्षी वेगळे असतात. तर या दृष्टीने जेव्हा आम्ही फिरतो तर प्रचंड प्रमाणामध्ये जंगलतोड होते आहे. म्हणजे जिथे जिथे जातो तिथे तिथे जंगल साफ झालेलं आहे आणि जमिनी उघड्या पडलेल्या आहेत. त्याच्यामुळे पक्ष्यांना घरटी बांधायला झाडं शिल्लक राहिलेली नाही आहे किंवा त्यांचं जे अन्न आहे फळातनं त्यांना मिळतं ती फळांची झाडं कमी होत चाललेली आहे. दुसरं माळरान असेल तर तिथे तुम्ही किंवा गवताळ प्रदेश असेल तर खनिज तिथे जर सापडत असेल तर प्रचंड प्रमाणामध्ये खाणकाम होत आहे आणि या खाणकामामुळे तिथे खाणी तयार होऊन तिथे पाणी साठतं आहे आणि तिथले जे आदिवासी पक्ष्यांचे ते नष्ट होत आहे. शेतीमध्ये शेती तुम्ही कमी कमी होत चालली. तुम्ही जर जळगाव शहराच्या परिसरामध्ये आजूबाजूला वेशीवर हिंडलात तुम्ही तर तुमच्या असं लक्षात येईल की बहुतेक शेतीमध्ये आता मानवी वस्ती वाढत चाललेली आहे. वेगवेगळ्या सोसायटी किंवा घर निर्माण किंवा हॉटेल्स होत आहेत आणि वीट भट्ट्या खूप मोठ्या प्रमाणावर होत आहेत. तर याच्यामुळे त्या शेतीच्या तिथे जी चेन तयार झालेली आहे अन्नासाठी पक्ष्यांची ती तुटते आहे आणि त्याच्यामुळे काय होतंय की आपण नुसतं ओरडत राहतोय की बा पक्षी कमी झाले पक्षी कमी झाले. विशेषतः चिमण्यांच्या बद्दल खूप ऐकायला येतं. हल्ली चिमण्या दिसत नाही. पूर्वी कावळे खूप दिसत होते आता दिसत नाही. कसे दिसतील? त्यांना हवे असणारे दाणे जे आहेत माळरानावर चिमणी नेहमी दिसते कारण चिमणी आणि मुनिया या प्रकारातले जे पक्षी आहेत ते नेहमी जमिनीवर उतरून दाणे टिपतात आणि मेनली मुनिया जे आहेत त्या गवताचं बी खातात. तर माळरानावर किंवा गवताळ प्रदेशामध्ये उगलेलं गवत जिथे आहे तरच त्याचं बी पडणार आणि तरच त्या मुनिया तिथे येणार. तर मुळामध्ये तिथे प्लॉट पडले तिथे वीट भट्ट्या सुरू झाल्या किंवा कारखाने सुरू झाले किंवा एनी काही रस्ते तुमचा रस्ता रुंदीकरण आहे किंवा मेट्रो तुमच्या सुरू झाले त्याच्यासाठी जी काही जंगलतोड होते आणि तिथली चेन तुटते त्यांची सलगपणा जो राहिलेला आहे तो तुटला आहे आणि त्याच्यामुळे पक्षी काय आणि पशु काय सगळ्यांचंच आयुष्य धोक्यात आलं आणि अधिवास गेल्यामुळे अस्थिर झाले आहेत ते आणि विस्थापित पण झालेले आहेत. त्यांचे जे नेहमीचे आदिवासी ते सोडून त्यांना दुसरीकडे जावं लागतंय. तर पर्यावरणाचा एक भाग म्हणून आपण पक्ष्यांकडे आणि प्राण्यांकडे बघत असतो. तर मॅडमांनी त्याविषयी आपल्याला काही प्रॉब्लेम सांगितले की नेमकं पक्षी किंवा प्राणी असतील यांचा प्रॉब्लेम काय आहे. तर मॅडम तुमच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय वाटतं की याच्यावरती काय उपाय असू शकतात? उपाय असा आहे की आता मी साधं तुम्हाला जळगावचं उदाहरण देते. आपला मेरूळ तलाव आहे. 10 वर्षापासून आम्ही तिथे जातो आहे. आम्ही जे पक्षी 10 वर्षापूर्वी बघत होतो त्यांची संख्या रोडवली कारण तिथे मानवी अतिक्रमणही होत आहे आणि वावर खूप वाढलेला आहे. मॉर्निंग वॉकवाले जातात त्यांचा विशिष्ट टाइम ठरलेला आहे की ते जातात येतात. ते फारसं धोकादायक नाहीये किंवा तिथे लोक नावं काय ठेवतात की बा गाई म्हशी धुतात तलावामध्ये. त्याच्यामुळे अजिबात नाही नैसर्गिक आहे ती घटना. गाई म्हशी धुतल्याने काहीही फरक पडत नाही. प्रदूषण वाढत नाही कारण गाई म्हशींचं मलमूत्र जे आहे ते जमिनीमध्ये मुरतं आणि त्याची मातीच होते आणि त्याच्यापासून पशुपक्ष्यांना काहीतरी मिळत असतं. गाई म्हशी जेव्हा शेण टाकतात त्याच्यामध्ये धान्याचे दाणे असले किंवा किडे असले तर ते बाकीचे पक्षी आणि प्राणी खातात. त्याच्यामुळे त्यांच्या तर चेनचा एक भाग आहे. पण मेन आहे तिथे जाऊन तुम्ही ऑटो रिक्षा उतरवता तुमचं वाहन उतरवता 4 चाकी उतरवता सायकली धुता हे जास्ती धोकादायक आहे कारण सायकल आणि किंवा तुमचे 2 व्हीलर 4 व्हीलर असते त्याला पेट्रोल असेल तर त्याचं ते उतरू शकतं. दुसरं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की तिथे गटर सोडलेली आहे आणि ही फक्त मेरूळ तलावाची गोष्ट नाही आहे. जिथे जिथे पाण्याचे स्रोत आहे तुम्ही भारतामध्ये जगामध्ये कुठेही जा तुम्ही भारतात हे प्रॉब्लेम जास्त. अगदी गंगा नदीचं तुम्हाला उदाहरण आहे की अत्यंत मैली करून ठेवलेली ती गंगा. तोच प्रकार सगळा आहे. गंगा असो कृष्णा असो गिरणा असो नाही तर तापी असो मेरूळ तलाव असो नाही तर कलका सरोवर असो तुम्ही कुठेही जा तिथे ड्रेनेज सोडता तुम्ही. आणि नवल काय आहे की हे सगळं माहिती आहे सगळ्यांना पण त्याच्यावर उपाय कोणीच करत नाही. म्हणजे प्रत्येक वेळेला अपेक्षा अशी आहे की सामान्य जनतेने मोर्चे काढा लेख लिहा लिखापडी करा याला पत्र लिहा त्याला पत्र द्या पेपरमध्ये बातम्या द्या. त्या बातम्या येतात छापतात लोक वाचतात आणि त्याची रद्दी होते. पुढे काहीच होत नाही. तर मुळामध्ये जे कोणी तिथले शासक आहेत त्याला नाव तुम्ही काही पण द्या आयुक्त म्हणा कलेक्टर म्हणा नाही तर आणखीन काही म्हणा
जे कोणी तिथे सांभाळणारे आहेत त्यांनी स्वतःहून या गोष्टी करायला पाहिजे की माझ्या शहराचा ड्रेनेज आहे, माझ्या शहराचा तलाव आहे, तो खराब होऊ नये म्हणून मी पर्यायी व्यवस्था काय केली पाहिजे. कितीतरी वेळ वाचेल लोकांचा. लोकांनी सारखं झेंडे धरून मोर्चेच काढायचे का? तुम्ही आपण ही कामं करायला पाहिजे ना. किती ड्रेनेज तुम्ही मेरून तलावामध्ये जा बघा, किती ड्रेनेज सोडलेलं आहे तिथे. दुसरं टवाळखोर मुलं तिथे येतात आणि फटाके फोडतात तो तलावामध्ये. सगळे पक्षी आम्ही डोळ्यांनी बघितलेले, फटाके फोडतात आणि इतके आत उतरतात. तुम्ही अभ्यासासाठी उतरले ठीक आहे, अभ्यास करणारा माणूस कधी पक्ष्यांना त्रास देणार नाही, कधी माशांना त्रास देणार नाही. तिथे मासेमारी करणारे येतात, तुम्ही त्यांना परवानगी दिली असेल ठीक आहे, कारण तो त्यांचा व्यवसाय, पोटा पाण्याचा व्यवसाय. त्यांना एक तुम्ही दिवस ठरवून द्या, काही काळ ठरवून द्या, त्याच्यानंतर तो तलाव मुक्त राहिला पाहिजे. तिथे मानवाचा काय म्हणतो त्याला हस्तक्षेप नको किंवा तिथे वावर नको. तुम्ही बघा लॉकडाऊन मध्ये तुम्ही पेपरमध्ये बातम्या वाचल्या असाल की भर वस्तींमध्ये मोर दिसले, प्राणी रस्त्यावर आले. का आले? कारण त्यांना गॅरंटी की इथे माणूस येणार नाही, आता निवांत आहे, आपण सुरक्षित आहोत, ही जी भावना त्यांना निर्माण झाली ना, तसं तुम्ही तिथे वातावरण निर्माण केलं पाहिजे तलावापाशी किंवा कुठलंही तुमचं पर्यटन स्थळ असेल तिथे. दांडोरखोरी आहे तिथे सुद्धा आम्ही खूपदा जायचो तिथे. पण काय झालेलं आहे आता की कृत्रिम तऱ्हेने जे म्हणजे आता हा जो पर्यावरण दिनाचा विशेष आहे की परिसंस्था पुनरुज्जीवित करा. का करा? कारण त्या नष्ट होत आहे. परिसंस्था म्हणजे काय? शेवटी की तिथे एक विशिष्ट सर्कल तयार झालेलं असतं. अगदी गटर तुम्ही घेतली तर त्या गटरीवर येणारा पक्षी, त्याला खाणारा दुसरा पक्षी, त्याला खाणारा तिसरा पक्षी, म्हणजे ही एक चेन जैविक साखळी तिथे तयार झालेली असते. ती परिसंस्था म्हणजे एखादा डोंगर आहे, दरी आहे, नदी आहे, नाला आहे, तलाव आहे, समुद्र आहे, तिथे जीवजंतू जे वर्षानुवर्ष राहत आहेत आणि त्यांच्या पद्धतीने जगतायत. तिथे अंडी घालतील, तिथे पिल्लं देतील, तिथे झाडावर घरटं बांधतील, तिथे त्यांचं प्रजनन होईल सुरक्षितपणे. त्या या परिसंस्था आहे. तुम्ही त्या डॅमेज करताना तुम्हाला हव्या तशा त्या मोडताय. म्हणजे तुम्हाला तिथे गार्डन हवा, तुम्ही ते सपाटीकरण करता टेकडीचं. आणि त्या टेकडीवर किती जीव राहत होते आधी. नैसर्गिक परिसंस्था म्हणजे नैसर्गिकरित्या जी आहे ओरिजिनल, ती डिस्टर्ब करू नका. आणि डिस्टर्ब केली असेल तर ती पुनरुज्जीवित करा. आता तलाव आपला आहे, ही एक इकोसिस्टीम तिथे ऑलरेडी किती वर्षानुवर्षापासून आहे, ती डिस्टर्ब नका करू. ती डिस्टर्ब केल्यानंतर काय होतं की तिथली चेन बिघडली की हळूहळू नंतर त्याचे परिणाम खूप उशिरा दिसतात तुम्हाला. आजच्याच कळणार नाही किती कावळे मेले, किती चिमण्या नाहीशा झाल्या. पण 10 वर्षांनी 15 वर्षांनी तुम्ही म्हणाल अरे आम्ही मेरूनवर अमुक बघत होतो, आता तर दिसतच नाही. गाडगे मॅडमने जो एक प्रश्न तयार केलाय की तिथलं डिस्टर्ब करू नका परिसंस्था, तर तुम्हाला मेरून तलावाचंच उदाहरण सांगतो की जेव्हा मध्ये मेरून तलाव कोरडा झाला तेव्हा त्यांनी खोदकाम सुरू केलं. आम्ही ओरडून सांगत होतो की तुम्ही बशीच्या आकाराचं खोदा, कपासारखं खोदू नका, बशीसारखं खोदा, उथळ पाहिजे. म्हणजे अगदी 2-3 इंचा जो पक्षी आहे तो सुरुवातीला बसतो सुरुवातीच्या पाण्याला, तिथेच जर तो 4-5 फूट खोल असेल तर तिथे स्टॉर्क सारखे 2-3 फुटाचे पक्षी सुद्धा बसू शकणार नाही. आणि आतमध्ये बेटं होती ती नष्ट केली, आतमध्ये झाडं होती ती नष्ट केली. त्यामुळे जो पक्ष्यांना, माशांना, खेकड्यांना सारख्या प्राण्यांना जो एक चांगला अधिवास होता तो नष्ट केलाय, असं गाडगे मॅडमनी जे सांगितलं. म्हणजे इथे मुद्दा मी आणखी एक असं म्हणते की पक्षी किंवा पशु हा एकदम खायला सुरुवात करत नाही किंवा एकदम जात नाही, भिडत नाही. तो आधी सावधगिरी म्हणून कुठेतरी उतरतो, आजूबाजूला बघतो की सगळं ओके, मग तो थोडा आणखी पुढे जातो. कुठलाही पक्षी बघा तुम्ही, तर तसं मेरूनच्या तिथे बाभळीची झाडं होती आतमध्ये, छोटी छोटी बेटा उघडी पडली होती पाणी आटल्यावर, आणि त्याच्यावर छोटी छोटी झुडपं होती गोरी बाभळीची. त्याच्यावर हे बगळ येऊन बसतात आणि मग अंदाज घेतात कुठे काय आपल्याला भक्ष्य शोधायचं, त्याप्रमाणे मग पाण्यात डुबकी मारतात. आता काय झालेलं आहे की झाडच तोडून टाकली आहेत, त्यामुळे ते बगळ गोल गोल फिरतात आणि कुठेतरी मग कपालीला काठाला जाऊन बसतात. ते खरं त्यांचं नैसर्गिक बसण्याचं ठिकाण नाहीये, पण त्यांना पर्याय नाही ठेवला आपण दुसरा, त्याच्यामुळे नायला जाणे ते तिथे उतरतायत. बदक आहे ते डीप याच्यामध्ये जातं, पण स्टार्क फॅमिली आहे, तुतारे आहे, त्या कधीही डीप पाण्यामध्ये जात नाही, त्यांना उथळ पाणी लागतं, म्हणजे जेमतेम गुडघे बुडेल इतकं. आणि लांडर आपलं लाळकणी हे पक्षी जे आहेत किंवा धोबीसारखे ते पाण्यात कधीच उतरत नाही, ते साईड साईडनी चिखलात फिरतात. म्हणजे आधी कोरडी जमीन, मग थोडं चिखल दलदल, मग थोडंसं पाणी आणि मग खाली, असं जी सिस्टीम पाहिजे ती नैसर्गिक असते तिथे झालेली. ती डिस्टर्ब करून टाकली, तिथे पक्क्या भिंती हे केलं
हे अत्यंत चुकीचं आहे कुठे पण. सर, सध्या कोरोनाची महामारी संपूर्ण जगामध्ये पसरलेली आहे. भारतातही याचा खूप आपल्याला त्रास झालेला आहे. सध्याही तीच परिस्थिती चालू आहे. तर असं मागे पेपरला आलेलं होतं किंवा काही न्यूज चॅनलमध्ये आलेलं होतं की बाबा हे लॉकडाऊन जे आहे किंवा बऱ्याचशा गोष्टी याच्यामुळे पर्यावरणाचा काही प्रमाणात समतोल राखण्यास मदत झाली. तर याविषयी तुम्हाला काय वाटतं? आता समतोल राखण्यास मदत झाली म्हणजे काय, लॉकडाऊनमुळे आपली सगळ्यांची वाहतूक थांबून गेली. त्यामुळे असं दिसतंय की जे वायू प्रदूषण होत होतं पेट्रोल डिझेल जळून ते थांबून गेलं, वाहतूक थांबून गेली. त्याच्यामुळे रस्ते जंगल ओस पडले आणि त्याचा फोटो काढलेले आहेत की दिल्लीतनं हिमालयासारखा भाग दिसत होता. तर त्यामुळे याच्यातनं एक सिद्ध झालं की जर मानवी वर्दळ थांबली, अतिरिक्त वाहतूक थांबली, वाहतुकीतनं निर्माण होणारं प्रदूषण थांबलं तर ते पर्यावरणाला पूरक ठरतंय, पक्ष्यांच्या जीवनाला पूरक ठरतंय, इतर प्राण्यांच्या जीवनाला पूरक ठरतंय. परंतु आता हे लॉकडाऊन जे आहे हे कोरोना जोपर्यंत आहे तोपर्यंत एक पर्याय ठरू शकतो. भविष्यात हे लॉकडाऊन काही पर्याय नाही, कारण त्यामुळे आपला आर्थिक विकासही खुंटतो. तर मग याच्यावरती काही वेगळे उपाय तुम्हाला सांगता येतील का, ज्याप्रमाणे मॅडमांनी आपल्याला काही सांगितले त्याप्रमाणे काही उपाय? सार्वजनिक वाहतूक याच्यामध्ये जो मुद्दा आता पुढे आलेला आहे आणि तुम्ही जो उपस्थित केलेला आहे, तर या पॉलिटिकल इकॉनॉमीशी याचा संबंध आहे. त्यामुळे आता इथनं आपल्याला आपल्या विकासाची नीती ही ठरवावी लागेल. आत्ताची जी केंद्रभूत आहे की अख्ख्या भारतातल्या लोकांना कुठे नोकरीसाठी जावं लागतं, मुंबई, पुणे, अहमदाबाद अशा मोठ्या सिटीजमध्ये जावं लागतं. त्यामुळे हे तुम्हाला विकेंद्रित अर्थव्यवस्था ही जर निर्माण केली नाही आणि छोटी छोटी गावं, नंतर तुमचं घर आणि फॅक्टरी याच्यामध्ये तुम्हाला सायकलनी जाता येईल एवढं अंतर, म्हणजे 4-5 किलोमीटर माणूस सहज सायकल चालवू शकतो. एवढ्या अर्बनायझेशनची डेव्हलपमेंट ही कन्सेप्ट जर वाढवली नाही तर आपल्याला ती स्वीकारावीच लागेल. खाजगी वाहतुकीपेक्षा सार्वजनिक वाहतूक, मग तुम्ही म्हणाल की सार्वजनिक वाहतूक कशी तयार, तर मग अर्बन प्लॅनिंगशी संबंध येतो की प्लॉट ज्यांचे आहेत त्यांच्या हिशोबाने रस्ते नाही काढायचे. तर सार्वजनिक वाहतुकीला जवळचे, म्हणजे जसं आज मुंबई एक आदर्श आहे की तुम्ही तुमच्या घरातनं बाहेर पडल्याबरोबर 5 मिनिटाच्या आत तुम्हाला बस स्टॉप मिळतो आणि त्याच्यामुळे स्वतःची स्कूटर असण्याची गरज वाटत नाही. आज समजा मला महावळला जायचंय बसनी, मला कुठे जावं लागतं, जुन्या स्टँड पाशी जावं लागतं. म्हणजे मग मी काय विचार करतो की मला स्कूटर पाहिजे. मग आता हे सार्वजनिक वाहतुकीसाठी जळगाव का अयोग्य झालं, कारण इथे प्लॉट धारकांनी ज्या जमिनी विकत घेतल्या त्यांना सोयीचे रस्ते काढले गेले. त्यामुळे अर्बन प्लॅनिंग हे पर्यावरणाशी निगडीत पाहिजे, प्लॉट धारकांच्या हिताशी निगडीत नको. आणि अशी जर सगळी व्यवस्था केली तर तुम्ही एक जर सर्वेक्षण केलं आम्ही मागे पुण्यामधल्या पर्यावरण मित्रांनी की व तुम्हाला सार्वजनिक वाहतूक की खाजगी वाहतूक, तर त्यांनी सांगितलं की जर सार्वजनिक वाहतूक ही वेळेवर पुरेशी आणि आमच्या घरापासून 2-3 मिनिटाच्या अंतरावर जर आम्हाला उपलब्ध झाली स्टॉप तो, तर आम्हाला खाजगीपेक्षा सार्वजनिक वाहतूक परवडते. का तर आजही सार्वजनिक म्हणजे तुमचं जर वाहन आहे पण तुम्ही मुंबई पुण्यात जा किंवा जळगावातच जा, एकदा सिग्नल लागला की अर्धा तास तुम्हाला पोहोचता येत नाही. म्हणजे जिथे तुम्हाला 5 मिनिटात पोहोचायचं आहे तर खाजगी वाहन असूनही तुम्हाला अर्धा तास लागतोच आहे. आणि त्याच्यामुळे वाहनं थांबतात, अपघात होत आहेत, मृत्यू होतोय, पेट्रोल जळत आहे, डिझेल जळत आहे. त्याच्यामुळे कुठलंही अर्बन प्लॅनिंग हे मूढभरांच्या हिताचं की निसर्ग केंद्रित हा आताचा मूलभूत प्रश्न आहे आणि त्यामुळे तो ऑटोमॅटिक राजकीय प्रश्न आहे. त्यामुळे राजकीय पक्ष आज हे मूढभर लोकांच्या हितचिंतक असल्यामुळे माझं आज या 5 जूनच्या निमित्ताने सांगणं आहे की सर्व पर्यावरण मित्रांनी, मग ते पक्षी मित्र असतील, वनस्पती मित्र असतील, कामगार चळवळीतले, शेतमजूर चळवळीतले असतील, त्या सगळ्यांना एकत्र यावं लागेल. कारण हे जर वाळवंट झालं ना तर कोट्याधीश लोक चंद्रावर राहायला जातील. मरण आहे मध्यमवर्ग, गरीब, कष्टकऱ्यांचं. आणि पर्यावरण हा एकटाच विषय नाही आहे. त्याच्यामुळे राजकीय जेव्हा मी भूमिका म्हणतोय तेव्हा स्त्री मुक्ती, वंचितांची मुक्ती, आदिवासी मुक्ती, शेतकऱ्यांची मुक्ती आणि पर्यावरण अशी एकत्र सांगड घालणारा राजकीय जर लढाई झाली नाही तर नुसतं झाडं लावा, काय कुठे नदी साफ करा, कुठे तलाव साफ करा, असे जे सेवाभावी कार्यक्रम आहे मला त्यांची टिंगल नाही करायची.
पण त्यांनी पर्यावरण वाचेल हा भाबडेपणा आहे. आणि हा भाबडेपणा आजच्या 5 जूनच्या दिवशी सगळ्यांनी दूर करावा. आणि मूलभूत अशी व्यवस्था पाहिजे की निसर्ग आणि माणूस यांचा समतोल राखणारा उद्योग, यांचा समतोल राखणारं शहर, याचं समतोल राखणारी शेती व्यवस्था, याचं समतोल राखणारं जंगल. आता काय होतंय की जंगल वाचवणं ही महत्वाची भूमिका घ्यायला पाहिजे. त्याच्या आधी आपण काय करतोय, झाडं लावतोय. झाडं म्हणजे पर्यावरण नाही किंवा इकोसिस्टम नाही, ते वृक्षाच्छादन झालंय. वृक्षाच्छादन केल्याने पर्यावरण पारिस्थितिकी वाचणार नाही. तर आहे ते जंगल वाचवलं पाहिजे. पण होतं काय, आता तुम्ही बुंदेलखंडात जा, तिथे आत्ताच आंदोलन सुरू आहे. तिथलं 4,500 हेक्टर असं जवळपास जंगल नष्ट करून तिथला कोळसा उपसला जाणार आहे. आज काय भूमिका पाहिजे, नुसतं वृक्ष लागवड ही भूमिका नाही, तर जे काय आज मुठभर जंगल शिल्लक राहिलेलं आहे ते वाचवण्याची गरज आहे. आणि ते सोडून आम्ही सेवाभावेमध्ये जर संतुष्ट राहत असू तर ही अल्पसंस्कृतीचा पर्यावरण विनाशक आणि वाळवंटी करणारा पूरक ठरणार आहे. तर या प्रकारे सरांनी आणि मॅडमांनी आपल्याला बरेचसे काही उपाय सांगितलेले आहेत जे की फार आपल्याचे नॉर्मल उपाय आहेत, ते आपण ते सहज करू शकतो एक सामान्य माणूस म्हणूनही. आपण मॅडमांना विचारूया की मॅडम, तुम्हाला विशेषतः पर्यावरणाची आवड कधीपासून झाली आणि पक्षी मित्र म्हणून, पक्षी तज्ज्ञ म्हणून काम करावं कसं वाटलं आणि तुम्हाला कुठं ते चालना मिळाली? त्याचप्रमाणे आमचे जे प्रेक्षक आहेत यांना सुद्धा कसं जोडता येईल तुमच्या कार्याशी म्हणा किंवा तुमच्या माध्यमातून म्हणा, तर हे 2 प्रश्नांची उत्तर. एक तर लोकांचा असा गैरसमज आहे की आम्ही रिटायर झाल्यामुळे इकडे वळले, तसं काही नाहीये. आम्ही दोघं सर्व्हिसमध्ये असताना आमचं काम सांभाळून आमचा छंद म्हणून आम्ही याच्याकडे वळलो. मुळामध्ये निसर्गाची आवड होतीच, सगळ्यांना असते ती. फक्त आपल्याला प्रॉपर वे कळत नाही की आपण निसर्गासाठी किंवा आपला छंद जोपासायचा म्हणजे नेमकं काय करायला हवं आहे. आणि हे शालेय जीवनापासून व्हायला हवं आहे, पण ते होत नाही. नुसता प्रोजेक्ट पूर्ण केला, पक्ष्यांची चित्र काढले, फोटो काढले, झाला, पर्यावरण संपलं, असं झालेलं आहे. तर ही जी आवड होती मनापासून, तर इथे पक्षी मित्र संमेलन झालं विद्यापीठामध्ये आपल्या, तिथे मी एक निसर्गप्रेमी म्हणून गेले आणि तेव्हापासून हा छंद मला लागला. या छंदामध्ये सोबत आधी हे मला सोबत करायचे, पण आता आम्ही दोघंही बरोबरीने ते काम करतो आहे. मी आणि हे असं वेगळं तुम्हाला करता येणार नाही की मी जास्त केलं आणि यांनी कमी केलं, असं काही नाही. आम्ही दोघं मिळून पूरक आहोत एकमेकांना. काय हा करायला हवं आहे आम्ही दोघं मिळून ठरवत असतो. तर त्याचाच एक भाग म्हणून आम्ही जळगाव सिटीला म्हणजे एक मनात आधी काढून टाका. तुम्ही पक्षी मित्र असा, सर्पमित्र असा किंवा वृक्षप्रेमी असा, जो काही तुम्ही छंद बाळगलेला आहे त्याच्यासाठी आधी वेळ द्यावा लागतो. म्हणजे तुमचा मौज मजेचा वेळ जो आहे तो कमी करून यासाठी तुम्हाला तो वेळ द्यावा लागतो. दुसरी गोष्ट अशी की अमुक एक करायचं म्हणजे आता वाघाचा अभ्यास करायचा किंवा जंगला प्राण्या वनस्पतीचा अभ्यास करायचा, तर जंगलला येऊन मी कसं करू, असं करून थांबू नका. तुमच्या आजूबाजूला मुठभर गवत असेल तर त्याचाच अभ्यास करा. तुमच्या घरात तुळस असेल, कर्दळ लावली असेल, जे काही वनस्पती लावली त्याचा अभ्यास करा. त्याच्यातनं हळूहळू वाट तुम्हाला मिळते. तोच आम्ही इथे फंडा वापरला की प्रत्येक वेळेला धरणावर जा, कुठेतरी अभयारण्यात जा, याच्यापेक्षा आपल्या शहरामध्ये आपल्या आजूबाजूला किती पक्षी येतात आधी बघूया. अशातनं आमची ती सुरुवात झाली. आणि श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानाला धन्यवाद द्यायला पाहिजे की पहिलं पक्षी गणना आम्ही तिथे केली, अजिबात काही माहीत नसताना. आणि तज्ज्ञांशी संबंध ठेवून त्यांना त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून त्यांच्याकडनं वेळोवेळी आम्ही मार्गदर्शन घेतलं आणि हळूहळू त्याच्यामध्ये वाढ झाली. आणि या आम्ही जळगाव शहराचे असे काही ठिकाणं निवडले की जिथे वारंवार पक्षी दिसतात आणि त्या आम्ही ग्रीड पाडल्या आणि गेली 10 वर्ष सातत्याने त्या ग्रीडला भेट देतोय, तिथला रेकॉर्ड ठेवतोय. आणि असं करत करत 10 वर्षामध्ये आम्ही स्थलांतरित आणि लोकल बर्ड असे मिळून आम्ही 236 स्पेसीज ज्या आहेत जाती पक्ष्यांच्या त्या आम्ही नोंदवल्या आहेत. फक्त इथे एकच हे करायचं की प्रामाणिकपणे कोणाशी स्पर्धा न करता तुमचा छंद जोपासायचा. त्यांनी 4 पक्षी आपल्यापेक्षा जास्ती पाहिले, मग मी 5वा सांगतो, मला दिसला नाही तरी, असले प्रकार न करता 3च दिसले मला पण ते खरे दिसले, दिसला नसेल तर 0 दिसला. कारण काय आहे की तुम्ही जेव्हा अभ्यास करता, आता तुम्ही म्हणता की लोकांना आम्ही कसं जोडून घेऊ, तर लोकांना माझं एकच सांगणं आहे की तुम्ही समजा आता आमचा पक्ष्यांचा विषय आहे जिव्हाळ्याचा, तर आम्ही पक्ष्यांबद्दलच बोलूया. तर पक्ष्यांच्या विषयी तुम्हाला जर काही करायचं असेल तर जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा आपल्याला जो पक्षी दिसला नसेल त्याची नोंद घेऊ नका.
या इतके आम्ही उपक्रम राबवले. कोरोना काळात सुद्धा आम्ही ऑनलाईन खूप विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा वगैरे वेगवेगळी निबंध स्पर्धा, स्लोगन स्पर्धा असे बरेच कार्यक्रम घेतले. तर तेव्हा असं लक्षात आलं की लोक खोटी माहिती पण देतात. त्यांना हे कळत नाही की तुम्ही खारीचा वाटा असतो तो प्रामाणिकपणे उचला. तुम्ही पक्षी दिसला नाही तर नाही दिसला सांगा. कोणाला आम्हालाच असं नाही. तुम्ही स्वतःही जेव्हा अभ्यास कराल तेव्हा माझ्या बागेत, त्याच्या बागेत 4 आले तर माझ्या बागेत 6 आले अशी स्पर्धा न करता त्याला 4 दिसले आणि मला 1च दिसला. हा अभ्यासाचा भाग असा आहे की 3 का दिसले नाही मला, म्हणजे तिथला अधिवास कसा आहे, तिथे सुटेबल नाही आहे का, तो का नाही आहे, त्याच्यात आपल्याला सुधारणा करता येईल का, हा त्या अभ्यासाच्या दृष्टीने हा मुद्दा खूप महत्त्वाचा असतो. त्याच्यामुळे चिमण्या दिसल्या नाही तर नाही दिसल्या, पण चिमण्याच्या ऐवजी कोणता पक्षी तुमच्याकडे दिसतोय त्याची नोंद घ्या. त्याच्याकडे लक्ष ठेवा. तो घट्ट बांधतो का, त्याला पिल्ल होत आहेत का, तो काय खातो, कुठल्या प्रकारचं खाद्य खातो, का खातो, कुठल्या काळात दिसतो, कुठल्या काळात दिसत नाही. हळूहळू तुमचा हा पक्षी निरीक्षणाबद्दलच नाही, जो कुठला छंद तुम्ही जोपासताय त्या बाबतीमध्ये नोंदी ठेवणं खूप महत्त्वाचं, रेकॉर्ड ठेवणं आणि स्वतःचा अभ्यास करणं. हे असं का तसं का, स्वतःला प्रश्न विचारा. यांनी सांगितलं म्हणजे ते प्रमाण आहे असं मानून चालू नका. स्वतःच्या निरीक्षणातनं आपल्याला खूप काही शिकायला मिळतं आणि मग ताडून पहा की त्या अमक्याने असं म्हटलं होतं तज्ज्ञांनी, ते खरंच आहे बा असं. आता तुम्हाला साधं उदाहरण सांगते मी की पावसाबद्दलचा अंदाज नेहमी पावसाळा आला की एक कावळ्याची बातमी येते. कावळ्याने उंच घरटं बांधलं, कावळ्याने खाली घरटं बांधलं. कोणी सिद्ध केलंय का, याच्यावर अभ्यास केलाय का, आमच्या काही पाहण्यात आलेला नाही. असो आम्ही मात्र 10 वर्षापासून बघतो आहे. तर असं लक्षात आलं की उंच आणि खालीपेक्षा त्यांना घरटं बांधायला झाडच नाहीये. त्याच्यामुळे जे झाड दिसेल, जी साधनं मिळेल त्याच्यातनं ते बिचारे घरटी करतात. खाली वर जिथे दिसेल तिथे घरटी करतात. आणि आम्ही दुसरंही असं आमचं लक्षात आलं की उंच घरटं बांधलं, त्याला जागा नव्हती दुसरी, ते एकच झाड होतं. त्याच्यामुळे तिथे योग्य ते फांदी तिथे होती म्हणून त्यांनी ते बांधलं. जिथे झाडं खूप आहे त्या ठिकाणी खाली, आणि जिथे गर्दी झाली आहे कावळ्यांची, एका झाडावर 5-6 घरटी असेल तर ते खालीवर ऍडजस्ट करतात आणि बांधतात. पण त्याच्यामुळे पाऊस जास्ती आला, पाऊस कमी आला असं काही घडलेलं आम्हाला तरी दिसलं नाही. आता ते खोटं असेल असं नाही, काहीतरी पूर्वजांना काहीतरी अनुभव आला असेल, पण तेव्हाचे जंगल, तेव्हाची झाडं, तेव्हाचे कावळे आणि आत्ता असणारा अधिवास त्यांच्यासाठी उपलब्ध, याचा सुद्धा परिणाम मेबी त्यांच्यात झाला असेल. तर कुठलाही अभ्यास करताना आपण या पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे की तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती याचा सखोल अभ्यास करताना तुम्ही प्रामाणिकपणा मात्र सोडायला नको, एवढं माझं म्हणणं आहे. सर, आज पर्यावरण दिनानिमित्ताने तुम्ही आम्हाला हे सांगा की तुमचे आजपर्यंत काय काय उपक्रम झालेले आहेत आणि ते समाजासाठी उपयोगी ठरलेले आहेत, किंवा तुम्हाला आता सध्या काय उपक्रम चालू आहेत आणि पुढे काय करायचे आहेत आणि त्यामध्ये लोक कसे तुमच्या उपक्रमात सहभागी होऊ शकतात, याबद्दल थोडं सांगा. 2010 पासून आम्ही जसं अभ्यासाला सुरुवात केली तसं वेगवेगळे उपक्रम आम्ही घ्यायला सुरुवात केली. जसं निसर्ग वाचन हा उपक्रम घेतला. याचा हेतू असा होता की वेगवेगळ्या नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी, महिलांनी आमच्या उपक्रमात यावं, निसर्गाचा त्यांनी आनंद घ्यावा आणि त्याचबरोबर त्यांना हा छंद जुळावा. आणि आत्तापर्यंत मला वाटतं आम्ही 20-25 ठिकाणी तरी निसर्ग वाचनाचे उपक्रम घेतले, विद्यार्थ्यांसाठी घेतले आणि काही नागरिकांसाठी घेतले. त्याचप्रमाणे आम्ही पोस्टर प्रदर्शन वेगवेगळ्या ठिकाणी लावलं. त्यात एक होतं की परिसरातील पक्षी, ज्याच्यातनं आपल्या परिसरात कुठले पक्षी आहेत याचा लोकांना परिचय व्हावा. कारण आपण साधारणतः कावळा चिमणीच्या पलीकडे काही किंवा नुसतंच म्हणता तो काहीतरी हिरवा पक्षी दिसतो काय, मग त्याचं नाव वेडा राघू आहे हे समजावं. आणि त्याच्यामुळे आम्ही ठिकठिकाणी पोस्टर प्रदर्शन घेतो. दुसरं की आपले जे अधिवास आहेत वेगवेगळे, ते अधिवास नष्ट झाल्यामुळे पशु पक्षी प्राण्यांवर काय गदा आलेली आहे, त्यांच्यावर काय संकट आलेलं आहे, याच्यासाठी पक्षी आणि आपल्या आदिवास रक्षण याचं एक आम्ही पीपीटी आणि पोस्टर प्रदर्शन. तर ती पीपीटी आम्ही वेगवेगळ्या शाळा कॉलेजेसमध्ये नंतर मोहल्ल्यांमध्ये जाऊन करतो. तसंच मांजा विरोधी, नायलॉन मांजा विरोधी की कायदा झालेला आहे, हरित न्यायालयाने मजबूत कायदा तयार करून दिलेला आहे, पण तरीसुद्धा आज सातत्याने नायलॉन मांजाचा वापर होतो आणि त्याच्यामध्ये अनेक पशु पक्षी अटकून मरत आहेत. नुसतंच नाही तर माणूस आहे, तुम्ही अनेक घटना ऐकलेल्या आहेत. तर त्यासाठी आम्ही पोस्टर आणि पीपीटी प्रदर्शन करतो. चौकांमध्ये संक्रांतीच्या सुमारास आम्ही ते प्रदर्शन लावत असतो. आणि बाबा हो, नायलॉन मांजाचे दुष्परिणाम समजून घ्या
ह्या संदर्भात आमचे आहे. तसंच या लॉकडाऊन काळामध्ये आम्ही महाराष्ट्रात फार अभिनव उपक्रम राबवलेले आहेत. जसं फुलपाखरांच्या संदर्भातले क्विज घेतलेले आहेत, पक्ष्यांच्या संदर्भातले क्विज घेतलेले आहेत, प्रतिज्ञा स्पर्धा घेतलेली आहे, निबंध स्पर्धा घेतली आहे, पक्षी ओळखा स्पर्धा घेतलेली आहे. 8 मार्चला भारतातला म्हणू शकतो मी की आम्ही अभिनव उपक्रम घेतला की स्त्रियांचा पर्यावरणाचा संबंध फार आहे. आपली जर भारतीय संस्कृती बघितली तर अगदी 16व्या शतकापासून स्त्रिया आणि मुख्यतः आदिवासी स्त्रिया सुद्धा, बेशनोई समाजासारखा समाज सुद्धा हा पर्यावरणाच्या लढ्यात स्त्रिया अग्रेसर आहेत. आणि म्हणून त्यांना जोडून घेण्याच्या दृष्टीने 8 मार्चला आम्ही एक सप्ताह आयोजित केला, पक्षी निरीक्षण सप्ताह. त्याच्यात महाराष्ट्रातल्या अगदी चंद्रपूर पासून रत्नागिरीपर्यंतच्या अनेक महिलांनी त्यात सहभाग घेतला. आत्ता आम्ही रिस्टोअर अवर अर्थ या संदर्भात, रिस्टोअर अवर इकोसिस्टम, बहरीन मधल्या स्त्रियांनी त्याच्यात भाग घेतलाय बरं. बहरीन मधल्या तिथली चिमण्यांची गणना त्यांनी तिथून पाठवली आमच्याकडे. ओके. आमचं हे लिंक आम्ही पाठवली. तर बहारीनच्या एक महिला आहेत, त्यामुळे मला पण भाग घ्यायचा. त्या पुण्याच्या आहेत, आता बहारीनला स्थायिक झाल्या आहेत. तर त्यांनी तिथल्या पक्ष्यांची गणना करून आम्हाला पाठवली. आणि महाराष्ट्रच नाही तर झारखंड, उत्तर प्रदेश, गुजरात, दमण, मध्य प्रदेश इथल्या सुद्धा महिलांनी उत्स्फूर्त त्याच्यात भाग घेतलेला आहे. मराठी नीट समजत नव्हतं तर आमच्याकडनं ते समजून घेतलंय आणि त्याची उत्तरं दिली आणि भरलंय. या वर्षीचं जे 5 जूनचा कार्यक्रम आहे तो आमचा चला आपली पूर्ण इकोसिस्टम वाचवूया या अंतर्गत उपक्रम घेतलाय. त्याच्यात असं करायचं आहे, अजूनही जे ऐकतायत त्यांना संध्याकाळपर्यंतची वेळ आहे, त्यांनी आपल्या परिसरात जे परिस्थिती इकोसिस्टम आहे, मग ती नदी असेल, तलाव असेल, डोंगर असेल, कृषी विभाग असेल, शहरी भाग असेल, तिथे काय संकट आहे पर्यावरणाला ते ओळखायचं आहे. आणि ती इकोसिस्टम एखादी निवडून आम्ही जे फॉर्म दिलेला आहे त्या फॉर्ममध्ये तो भरायचा आहे. आणि याचा हेतू असा आहे की आपल्या एकंदरच या इकोसिस्टमला काय संकटाला जावं लागतंय याचा अभ्यास या निमित्ताने करायचा आहे. आपण लोकांना त्याच्यावर उपाययोजनाही विचारलेल्या आहेत आणि याच्यातनं जर सर्व एकत्र आले नागरिक तर आपल्याला आपले पर्यावरण वाचवता येईल. आणि वाळवंट न होता हा जो पृथ्वी एकुलता एक ग्रह आहे की ज्याच्यामध्ये फक्त जीवसृष्टी आहे, असं जगामध्ये एकही ग्रह नाही की ज्याच्यावरती जीवसृष्टी आहे. तर ही जीवसृष्टी आपल्याला वाचवायची आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने सुद्धा म्हणजे ते किती द्रष्टे आहेत की त्यांनी अनेक पर्यावरणाच्या संदर्भातल्या उपाययोजना घटनेमध्ये करून ठेवलेल्या आहेत. आणि निसर्गाला हक्क दिलेला आहे बरं का त्यांनी की निसर्ग वाचला पाहिजे. आणि त्या दृष्टीने आपण 5 जूनला पर्यावरण वाचू आणि ते समृद्ध कसं होईल, त्याला पुनरुज्जीवित कसं करता येईल याचा विचार करू. धन्यवाद. आपण आता शेवटच्या भागाकडे वळतोय, तर आपण शेवटचे एक प्रश्न दोघांना विचारूया की जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने तुम्ही लोकांना काय संदेश द्या? मला एवढंच सांगायचं आहे की दुसरा काय करतो आहे, कोणी तरी येऊन करेल आहे याच्यापेक्षा आपण स्वतःपासून सुरुवात करायला पाहिजे. आता मी बघते की कोणीतरी कचरा उचलण्याची मोहीम घेतो आणि तो विचारायचा कचरा साफ करत असं दुसरं विचारले की पुन्हा तिथे घाल. म्हणजे याच्यातनं काय होतं की तुम्ही स्वतःमध्ये काहीच बदल केलेला नाहीये. निर्माल्य तुम्ही तलावात फेकू नका, तुमचं तुमच्या कुंडीमध्ये टाका निर्माल्य. तलावातच नदीतच फेकलं पाहिजे असं नाही. खाल्ल्यानंतर तुम्ही चॉकलेटचे, वेफर्सचे रॅपर जे असतात ते रस्त्यामध्येच टाकून देतात. हे छोट्या छोट्या गोष्टी असतात. पर्यावरण म्हणजे एकदम हातात झेंडे घेऊन मोर्चा काढायची काही गरज नाही. या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा खूप खारीचा वाटा उचलणार आहेत आणि तुमच्यापासून तुम्ही ही सुरुवात करायला पाहिजे की माझं गाव आहे, माझा तलाव आहे, माझी नदी आहे, माझा रस्ता आहे, माझं सार्वजनिक ठिकाण आहे, गार्डन आहे, तिथे मी घाण करणार नाही आणि तिथे नुकसान होईल, दुसऱ्याला माझ्यापासून त्रास होईल असं वागणार नाही. हे जर प्रत्येकाने ठरवलं ना तर पर्यावरण वाचणार म्हणजे वाचणार, 100% वाचणार. एवढंच मला सांगायचं. ओके. आणि सर तुम्ही काय लोकांना संदेश द्याल या पर्यावरण दिनानिमित्ताने? संदेश देण्या इतका मी नक्कीच मोठा नाही, पण ह्या लॉकडाऊनचा काळ हा निराशेत न काढता किंवा उगाच मोबाईलमध्ये खेळत बसण्याचं आणि त्याच्याचं व्यसन न लावता मी सांगेल की इतकी सुवर्ण संधी आहे चिंतनाची. म्हणजे स्वचिंतन तर कराच, पण एकंदरच
या पृथ्वीच्या संदर्भात काय काय संकट आहे, आणि जेव्हा तुम्ही पेपरातच वाचताय की लॉकडाऊनमुळे पशु पक्षी आज रस्त्यात हिंडताना दिसत आहेत, हवा शुद्ध झाल्याचा तुम्हाला लक्षात येत आहे, तर त्याच्यातनं आपण सारे एकत्र बसू, प्रत्येकाने आपल्या घरात बसावं, ही पृथ्वी का नष्ट होते, तिच्यावरची वैयक्तिक पर्यावरणपूरक जीवनशैली मी काय काय अंग करू शकतो, आणि एक सजग नागरिक म्हणून, एक हरित नागरिक म्हणून मी शासनाला अगदी स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतीपासून तर राज्य शासनापासून तर केंद्र शासनापर्यंत पर्यावरण वाचवण्याच्या दृष्टीने मी काय भूमिका घेऊ शकतो आणि माझा अजेंडा काय असावा, आणि जो राजकीय पक्ष येईल निवडणुकीच्या संदर्भात तेव्हा पर्यावरण वाचवण्याचा तुझ्याजवळ काय कृती कार्यक्रम आहे तो आम्हाला सांगा, तर आम्ही मतदान करू. जसं आत्ता या कोविडमुळे एक लक्षात आलंय आपल्याला की खाजगी आरोग्य सेवेने आपल्याला काही मदत केलेली आहे, तेव्हा सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आणि तिथले जे सगळे कोविड सैनिक आहे, अगदी सफाई कामगारापासून डॉक्टरांपर्यंत, त्यांनी आपला जीव वाचवलेला आहे. तेव्हा काय मागणी पाहिजे की सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ही चांगली झाली पाहिजे. त्याचप्रमाणे सार्वजनिक पर्यावरण हे सुरक्षित राहण्यासाठी आपली अर्थनीती, राजनीती काय असावी या संदर्भात आत्मचिंतन हे प्रत्येक नागरिकांनी करावं. तर आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने राजेंद्र गाडगीळ सर आणि शिल्पा गाडगीळ मॅडम यांनी आपल्याला वेळ देऊन सविस्तरशी चर्चा केलेली आहे. मी शब्द सत्य या चॅनलच्या मार्फत आपल्या दोघांचे खूप खूप धन्यवाद देतो. आपल्याला धन्यवाद, अत्यंत आभारी आहोत. शब्द सत्याचे आम्ही अत्यंत आभारी आहोत की या महत्वाच्या विषयावरती आपण ही इंटरव्ह्यू घेतलेला आहे. धन्यवाद. तर दोघांचे परत एकदा खूप खूप धन्यवाद. नमस्कार. आणि प्रेक्षकांचे धन्यवाद की त्यांनी हे आमचं सगळं बोलणं सहन केलेलं आहे आणि ऐकतायत. धन्यवाद.